गुड मॉर्निंग. चला, आज आपल्याला एक नवीन खेळ घ्यायचा आहे, बौद्धिक खेळ. हां, आणि तो बौद्धिक खेळ कसा आहे पहा. आणि आज कोण जिंकतं हा खेळ हे आपण पाहणार आहोत. ठीक आहे. काल कोण जिंकलं होतं? ओम सानप जिंकला होता, हो ना. आज कोण जिंकणार आहे सांगा बरं. प्रयत्न कराल ना. हां, ठीक आहे. तर बघा, हा खेळ असा आहे की ही आकृती दिसते तुम्हाला, हो ना. किती पेन लावले आहेत रे या आकृतीमध्ये? 4. आणि या आकृतीमध्ये हे 4 पेन लावलेले आहेत आणि मध्ये काय ठेवलं आहे आपण? चॉकलेट. तर खेळाची अट अशी आहे, या बौद्धिक खेळाची अट अशी आहे, हे चॉकलेट आपल्याला आकृतीच्या बाहेर काढायचं आहे. हात न लावता बरं का, नाही तुम्ही म्हणाला असं उचलूनच बाजूला करतो. याला हात न लावता आकृतीच्या बाहेर काढायचं आहे चॉकलेट. आणि कोणतेही 2च पेन हलवायचे आहेत आपल्याला. आणि आकृती जशी आहे तशीच राहिली पाहिजे. आकृती जशी आहे तशीच राहिली पाहिजे. चला, कोण ट्राय करतं पहिले? कोण करतं पहिले? करते श्रुती? हां, कर. चला, श्रुती ट्राय करते आहे. पाहू आता तिला जमतं का. मला वाटतं जमेल श्रुतीला. एक पेन हलवला. झालं का रे हे बरोबर? नाही. चॉकलेट बाहेर आलं का बेटा? श्रुती, चॉकलेट बाहेर आलं? नाही. चला, हां, आता कोण करतंय? हां, नरेंद्र, कर बरं बाळा. ओके. काय केलं तू? हे नाही जमलं. चला, पुढे कोण करतं? हां, खुशी करते. ये, तिला येऊ देत जा समोर. जो करायला येईल त्याला समोर येऊ देत जा. हां, ओके. बघ, चॉकलेट तर बाहेर निघालं, हो ना. अशा प्रकारे चॉकलेट बाहेर निघालं. पण आकृती तशी झाली का गं? पहिल्यासारखी आकृती झाली का? नाही ना. आपल्याला आकृती तशीच पाहिजे. तसं करून ठेव जसं होतं तसं. ओके. चला, आता कोण येतं? यश. येतो यश? ये. पटापट करायचं. जरा डोकं विचार करा. बाकीच्यांनी तोपर्यंत विचार करायचं. थोडासा वेगळा विचार करायचा कोडं सोडवण्यासाठी. काय करता येईल आपल्याला. तो कसा करतोय हे पाहण्यापेक्षा आपण विचार करायचा की आपल्याला कसं करता येईल. हां, एक पेन हलवला याने. यश, आकृती तशी झाली का बाळा? हां, काय केलं हे? चला, श्रद्धा करते का तू आता? कर बरं. दोन हलवले. आकृती झाली का? ते पेन तू आणखीन वेगळ्या पद्धतीने लावलं असतं तर उत्तर तुझं बरोबर आलं असतं, हो ना. बरं, ठीक आहे. तुला लक्षात नाही आलं. तू पेन उचललं ते, पण थोडंसं डोकं लावायला पाहिजे होतं अजून. चला, आता कोण करते? करते कोमल करते. हा, ये. तू राहिला ना. तुला पण करायचं का? बरं, ओके. हां, आकृती काय झाली? ही आकृती नाही झाली ना तशी तयार, हो ना. हां, चल युवराज, तू करतो. ये, युवराजला करू द्या. चला, दोन पेन शेजारी लावले वाटते. हां, युवराज, आकृती झाली का तशी तयार? नाही. चला, कोण राहिला आता? ओम. जमतं तुला ओम? चला, त्याने विचार केला वाटते ओमनी. हां, थांब. कोणता पेन उचलला तू? हां, उचल. हां. अरे वा, छान. चला, बघा, ओमनी हे कोडं सोडवलं. ओम, पुन्हा एकदा करून दाखव म्हणजे सगळ्यांच्या लक्षात येईल. पुन्हा आकृती जशी होती तशी ठेव. शाबाश. अशी होती आकृती. बघा, अशी होती आणि आपल्याला चॉकलेट बाहेर काढायचं होतं. चल ओम, कर तुझं उत्तर. हां, व्हेरी गुड. शाबाश. आलं लक्षात?
बघा चॉकलेटही बाहेर निघालं आणि आकृती जशी तशी तयार झाली. कळलं सगळ्यांना? चला ओमसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. असा वेगळा विचार करायचा. हा ठीक आहे, आपल्या बुद्धीला चालना मिळते मग यांनी. तर आपलं कोण जिंकलं आपल्या खेळामध्ये आजच्या? कोण जिंकलं? टाळ्या वाजवा ओमसाठी सगळ्यांनी. हां, आता हे जे चॉकलेट आहे हे आपण ओमला देऊ बक्षीस म्हणून. घे ओम, टाळ्या वाजवा. चला, व्हेरी गुड. वेगळ्या पद्धतीने करून दाखवते. बरं बघ बरं. हां हां ओके. हां तसंच, फक्त हा तू त्याने तिकडचा तू इकडचा उचलला होता, याने इकडचा उचलला होता. बरोबर, असं पण बरोबर आहे हो ना. मग अशी तू अशी लावायला पाहिजे होतं, मग तू जिंकली असती. ठीक आहे, याच्या पुढे लक्ष द्यायचं. बरोबर. हां